हॅलो एव्हरीवन. चला तर आज इथे बनवणार आहे मिश्र डाळीचा ढोकळा. इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले आहे. इथे मी कंट्रोलचे तांदूळ यूज केले. 1 वाटी चना डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडद डाळ, हाफ वाटी मसूर डाळ. आता याला छान आपण 2-3 वेळा वॉश करून घेऊया. छान स्वच्छ आपण इथे डाळींना वॉश करून घेतलं आहे. याच्यात आपण पाणी टाकून याला आपण 7 to 8 hours सोक करायला ठेवूया. आणि आपल्याला फर्मेट होण्यासाठी डाळी इथे मेथीदाणासुद्धा मी सोक करून ठेवला आहे. चला तर सर्व डाळीसुद्धा सोक झाल्या आहेत एकदम व्यवस्थित. आता मी इथे ढोकळ्यासाठी पोहे घेणार आहे. पोहे का बरं यूज करत आहे, कारण की ढोकळ्याला छान सॉफ्टनेस येणार. इथे आता मी सर्व डाळी आणि मेथीदाणा मिक्सरला लावून घेते. थोडं थोडं पाणी ॲड करून आपण इथे बॅटर रेडी केलं आहे. बॅटरची थिकनेस जशी मी दाखवली आहे तशी असावी. इथे आता बॅटरला ओव्हरनाईट मी सोक करून घेतलं आहे. बघा छान फर्मेट झालं आहे, सुंदर. ओके, तर इथे थोडा आंबटपणा येण्यासाठी मी इथे सायट्रिक ॲसिड यूज करत आहे. थोडा कुकिंग सोडा आणि थोडी साखर, हाफ चम्मच. जर तुम्हाला थोडं गोडपणा पाहिजे असेल तर तुम्ही इथे 1-1.5 चम्मचसुद्धा साखर यूज करू शकता. बघा इथे सोड्यामुळे छान फसफस झालेलं. इथे मी आता 2-3 चम्मच बॅटर वेगळं काढून घेते ढोकळा बनवण्यासाठी. इथे चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि थोडी हळद ढोकळ्याला ॲलोविशपणा येण्यासाठी. आणि जे मी मिश्रण बनवून ठेवलं होतं सायट्रिक ॲसिड, सोडा आणि साखरचं, ते मी इथे ॲड करते बॅटरमध्ये आणि बॅटरला छान मिक्स करून घेतलं आहे. आणि थोडं आपल्याला तेल टाकायचं आहे. हाफ चम्मच टाकलं तरी होईल. आता इथे मी केक टीन यूज करत आहे. त्याला छान तेल स्प्रेड करून घेते सर्वीकडे. आता इथे बॅटर ॲड करते. बघा थोडं टीनला आपल्याला 1-2 वेळा टॅप करायचं आहे. इथे मी इडलीचा साचा यूज केला आहे. तुम्ही कढईसुद्धा यूज करू शकता. ओके, चला तर इथे आपल्याला 15 ते 20 मिनिटं आपण याला कुक करूया. बघा इथे ढोकळा रेडी झाला आहे. छान कलर आला आहे ॲलोविश. इथे मी चेक करते. बघा चमच्याला थोडंसुद्धा चिटकलेलं नाही आहे. ढोकळा रेडी झाला आहे. इथे आता 5-10 मिनिट आपण याला थंड होऊ देऊया. आता बघा इथे थंड झाला आहे. चम्मच किंवा चाकूने आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया, थोडं टॅप करून. ओके, बघा छान इथे निघाला आहे ढोकळा. बघा किती छान झाला आहे, फ्लफी. इथे आता आपल्याला ढोकळ्यावर तडका बनवण्यासाठी इथे मी थोडं तेल घेतलं आहे. थोडी मोहरी ॲड केली आहे, थोड्या मिरची हिरव्या. ओके, इथे आपण साखर, पाणीसुद्धा ॲड करू शकतो, पण मला इथे जास्त गोड नाही बनवायचा आहे ढोकळा, त्यामुळे मी थोडं मिरची, कढीपत्ता आणि मोहरीचाच तडका देणार आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तडका बनवू शकता. इथे मी आता ढोकळ्याच्या याच्यावर बेसवर छान तडका स्प्रेड करून घेतला. आता याला छान आपण कट करून घेऊया स्क्वेअर शेपमध्ये. बघा मी इथे तुम्हाला दाखवते. छान फ्लफीनेस आला आहे ढोकळ्याला. इथे बघा, वाव, एकदम सॉफ्ट झाला आहे. थँक्यू.